महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर छगन भुजबळ यांचा शायराना अंदाज दिसून आलेला आहे आणि याच अंदाजात त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे। मेरे खिलाफ लोगों की बातें मैं अक्सर सुनते आया हूं, जवाब देना हक में मैंने वक्त को दे रखा है, अशी शायरी भुजबळ यांनी केलेली आहे। सरळ वागता की तुमचा भुजबळ करू असा वाक्प्रचार भाजपनं सुरू केला होता। आता मी निर्दोष सुटलो, त्यांना हा वाक्प्रचार वापरता येणार नाही, त्यांना दुसरं काहीतरी शोधावं लागेल असा खोचक टोला छगन भुजबळ यांनी लगावला। मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय। माझ्या विरोधात सत्तेचा गैरवापर करत खोटे आरोप करण्यात आले, तसंच राज्यातील ईडीच्या कारवाया मविया नेत्यांना नाहक त्रास देण्यासाठी होतायत असा आरोप भुजबळ यांनी केलाय। ईडीच्या कारवायांवरून मंत्री जयंत पाटील यांनी टीका केली आहे। सूडबुद्धीनं ईडीच्या कारवाया केल्या जात आहेत, ईडी म्हणजे केंद्र सरकारच्या हातातील बाहुलं असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे। लालबाग राजा मंडपातील धक्काबुक्की प्रकरणी पत्रकारांचे जबाब नोंदवण्यात आले। पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी पत्रकारांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी हे जबाब नोंदवण्यात आले। लालबागमध्ये पत्रकाराला धक्काबुक्की करणारा पोलीस अधिकारी दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे। लालबाग राजाच्या मंडपातील पत्रकारांना धक्काबुक्की केल्याच्या घटनेचा मुंबई मराठी पत्रकार संघाकडून निषेध करण्यात आला। पोलीस अधिकारी संजय निकम यांच्यावर कडक कारवाईची मागणी पत्रकार संघानं केली आहे। पोलिसांची दंडुकेशाही योग्य नाही याची राज्य सरकारनं दखल घ्यावी आणि अधिक कारवाई करून चौकशी करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, त्यामुळे पत्रकारांना धक्काबुक्की करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करावं अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे सचिन खरात यांनी केली आहे। विनामास्क सेल्फी काढल्यानं लालबाग राजाच्या मंडपातील पोलिसांचे फोन जप्त करण्यात आले। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आली। नागपूर मेट्रो पदभरती घोटाळा प्रकरणी मंत्री विजय वडेट्टीवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार आहेत। हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये रात्री 10:21 भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। अनेक दिवसांपासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असून जमिनीतून गूढ आवाज येत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। नागपुरातील खापरखेडा इथल्या चनकापूरमध्ये नियमित सरावासाठी मैदानावर गेलेल्या खेळाडूंवर वीज कोसळल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला। एक खेळाडू गंभीर जखमी आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहेत। पुणे नाशिक महामार्गावरील एकल घाटातील परिसरात रात्रीची गस्त घालणाऱ्या घारगाव पोलिसांना बिबट्याचं दर्शन झालंय। गस्तीवर असलेल्या पोलिसांनी बिबट्याच्या हालचाली मोबाईल कॅमेऱ्यात कैद केल्या आहेत। नागपुरात लसीकरणानंतरही एमबीबीएसचे 5 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत, त्यामुळे कोरोनाबाधित एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांची संख्या 16वर पोहोचली आहे। नागपुरातील निर्बंधांवरून पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी यू-टर्न घेतलाय। नागपुरातील रुग्णसंख्या कमी होत असल्यानं निर्बंध लावण्याची आवश्यकता नसल्याचं नितीन राऊत म्हणाले। नाशिक शहरात 15 दिवस जमावबंदीचे आदेश देण्यात आले। पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांनी हे आदेश काढलेत। 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येऊन जमाव करण्यास मनाई करण्यात आली। कोकण रेल्वेनं प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय। रेल्वेचं आरक्षण नसलेल्या प्रवाशांना स्थानकात प्रवेश दिला जाणार नाही असं कोकण रेल्वेनं स्पष्ट केलंय। राज्यात नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे। शुक्रवारी दिवसभरात कोरोनाचे 4154 नवे रुग्ण आढळलेत। 4524 रुग्ण बरे होऊन घरी परतले। गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी बाप्पा पावलाय। शुक्रवारी राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण सापडला नाहीये। मुंबईच्या साकीनाका परिसरात 32 वर्षीय महिलेवर अमानुषपणे बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे। बलात्कारानंतर महिलेच्या गुप्तांगावर वार करण्यात आले। पीडित महिलेची प्रकृती चिंताजनक आहे। पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। साकीनाकामध्ये ज्या टेम्पोत महिलेवर बलात्कार झाला तो टेम्पो पोलिसांनी जप्त केलाय। या टेम्पोची फॉरेन्सिक पथकानं तपासणी केली आहे।
राज्यातील बलात्कारांच्या घटनांवरून भाजप नेत्या श्वेता महाले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. गुन्हेगारी प्रवृत्तींना सरकारचा धाक उरलेला नाही, मंत्री स्वतःची कातडी वाचवण्यात व्यस्त आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे. मुंबईतील साकीनाका परिसरात घडलेली गँगरेपची घटना अतिशय संतापजनक आहे. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील उक्कड गावच्या महिला सरपंचाला भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केली आणि अर्वाच्य शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. रुपाली चाकणकर यांनी ट्विटवरून सरपंच महिलेचा व्हिडिओ शेअर करत घटनेबाबत संताप व्यक्त केला. देशभरात मंदिरं सुरू आहेत, मात्र महाराष्ट्रातच ती बंद आहेत. त्यामुळे या सरकारला सुबुद्धी मिळावी यासाठी गणरायाला साकडं घातलंय, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय. शरद पवार यांनी काँग्रेस संदर्भात मांडलेली भूमिका योग्यच असल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला टोला लगावला. शरद पवारांच्या टोल्याला आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलंय. काँग्रेसनं अनेकांना जमिनी राखायला दिल्या, त्यांनीच जमिनी चोरल्या, अशी टीका पटोलेंनी केली आहे. चिपी विमानतळ उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले तर त्यांचं स्वागत करू, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलंय. आधी मुख्यमंत्री कशाला हवे असं म्हणणाऱ्या राणेंचे सूर आता मात्र बदललेले पाहायला मिळत आहेत. गणेश मूर्तीच्या उंचीचा आणि कोरोनाचा संबंध काय, असा सवाल करणाऱ्या नारायण राणे यांना शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी उत्तर दिलंय. राणेंना उंचीवरून काय बोलणार, असा टोला कायंदे यांनी लगावलाय. राज्य आणि केंद्राच्या भांडणात आमचा बळी जातोय, असं वक्तव्य ईडीच्या कारवाईवरून आमदार प्रताप सरनाईक यांनी केलंय. जगभरातल्या अनेक देशांपेक्षा भारतातील 5 राज्यांमधला लसीकरणाचा वेग अधिक असल्याचं दिसतंय. उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि हरियाणामध्ये सर्वाधिक लसीकरण होतंय. केंद्र सरकारनं याबाबतची आकडेवारी दिली आहे. उत्तर प्रदेशातील तब्बल 33 जिल्हे कोरोनामुक्त झाले. 24 तासात उत्तर प्रदेशात कोरोनाचे केवळ 10 नवे रुग्ण आढळलेत. सोलापूर जिल्ह्याला लसीच्या 2 लाख मात्रा प्राप्त झाल्यात. त्यामुळे सोलापुरात आज महालसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या सीईओंनी दिली आहे. प्रसिद्ध तेलुगू अभिनेता साई धरम तेजचा दुचाकी स्लिप झाल्यानं अपघात झालाय. हैदराबादच्या केबल ब्रिजवर झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी झालाय. साई धर्मतेज अभिनेता चिरंजीवीचा भाचा आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5वा कसोटी सामना अखेर रद्द करण्यात आलेला आहे. कोरोनाच्या संकटामुळे दोन्ही क्रिकेट बोर्डांनी एकमेकांच्या सहमतीनं कसोटी रद्द करण्याचा निर्णय घेतला. पुण्याच्या ससून रुग्णालयातून एका महिलेनं नर्सच्या वेशात 3 महिन्याच्या बाळाला पळवलं होतं. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे महिलेला अटक करत बाळाची सुटका केली. ज्या स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षेची मुलाखत न झाल्यामुळे स्वप्नील लोणकरनं आत्महत्या केली, त्याच परीक्षेचे राज्यभरातील 3600 उमेदवार अद्यापही एमपीएससीच्या वेळकाढूपणामुळे 3 वर्षांपासून मुलाखतीच्या प्रतीक्षेतच आहेत. गणेशोत्सवाच्या कालावधीत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय. मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या तलावांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावल्यानं मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी 3 तलाव पूर्ण क्षमतेनं भरलेत. तानसा, विहार आणि तुळशी तलावातील पाणीसाठा 100% झालाय. बीडमधील बिंदुसरा प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय. प्रकल्पाजवळ जाण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आलाय. तरीही अनेक जण थेट पाण्याच्या प्रवाहात उतरून सेल्फी घेताना दिसतायत. अतिवृष्टीमुळे परभणीतल्या 5 तालुक्यांमधील 127 गावं बाधित झाली आहेत. 2 जणांचा मृत्यू झालाय. तसंच 91 जनावरं दगावल्याचीही माहिती समोर आली आहे. गडचिरोलीच्या कोरची तालुक्यातील सावली जंगलात वीज पडून 100 ते 110 मेंढ्या ठार झाल्यात. अकोल्यातील तेल्हारामध्ये आठवड्याभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कापसाचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे यंदा कापसाचं चांगलं उत्पादन होण्याची आशा पूर्ण होणार नाहीये.
नांदगावच्या न्यायडोंगरी इथे अतिवृष्टीमुळे पीक उद्ध्वस्त झाल्यानं शेतकरी महिलेनं आत्महत्या केली. दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन कृषी मंत्री दादा भुसे यांनी केलंय. कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व अपूर्ण पाटबंधारे प्रकल्प जलदगतीनं पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. मनोहर मामा भोसले याला अखेर बारामती पोलिसांनी ताब्यात घेतलंय. संत बाळूमामाचा अवतार असल्याचं सांगत फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी साताऱ्यात ही कारवाई केली आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या देशातील स्थितीबाबत उच्चस्तरीय बैठक घेतली. पुणे शहरात शुक्रवारी 241 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. 239 रुग्ण कोरोनामुक्त झाले. चंद्रपूरच्या ग्रामीण भागात 50.63% लोकांचे प्रथम डोस पूर्ण झालेत. वरोरा तालुक्यात आतापर्यंत 18 वर्षांवरील पात्र लाभार्थ्यांपैकी एकूण 1,01,354 नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालंय. सातारा जिल्ह्यात काल दिवसभरात 433 जण कोरोनाबाधित आढळले तर 3 बाधितांचा मृत्यू झालाय. उत्सव काळात कोरोना वाढण्याची भीती निर्माण झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या निवासस्थानी श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गणरायाचरणी जे जे अमंगल ते नष्ट हो, महाराष्ट्रावरील सर्व विघ्न दूर हो असं साकडं घातलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी देखील गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी गणरायाची भक्तिभावानं पूजा केली. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंदिरात प्रवेश नसला तरी गणेश भक्त मंदिराबाहेरूनच दर्शन घेण्यासाठी रांग लावत असल्याचं पाहायला मिळतंय. पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला एका गणेश भक्तानं 10 किलो सोन्याचा मुकुट अर्पण केलाय. या मुकुटावर विविध प्रकारचे पाचू लावण्यात आले तर रेखीव नक्षीकामही करण्यात आलंय. नाशिकमध्ये एका गणेश भक्तानं गणरायाची आकर्षक रांगोळी साकारली. ही रांगोळी पाहण्यासाठी नागरिक हजेरी लावतायत. पिंपरी चिंचवडच्या देहू आळंदी रोड इथल्या प्रथमेश सावंत यांनी घरात शनिवार वाड्याची प्रतिकृती साकारत बाप्पाची प्रतिष्ठापना केली. एकात्मतेचा राजा म्हणून गौरवल्या गेलेल्या भिवंडीतील धामणकर नाका मित्रमंडळातर्फे कोरोना नियम पाळून गणेशोत्सव साजरा केला जातोय. यावर्षीही आरोग्य उत्सवाचं आयोजन मंडळाकडून करण्यात आलंय. लाडक्या बाप्पाची विविध रूपं विविध माध्यमातून साकारली जातात. घणसोलीच्या अक्षय चिलवंत यानं एमसेलच्या माध्यमातून मनमोहक अशी बाप्पाची मूर्ती साकारली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शेगावातील गजानन महाराजांचा ऋषी पंचमी दिनी निघणारा पालखी सोहळा यंदा रद्द करण्यात आलाय. समाधी सोहळा सलग दुसऱ्या वर्षी भक्तांविनाच साजरा होणार आहे. गणेशोत्सवात भेसळयुक्त मिठाईची विक्री करण्याचे प्रकार उघडकीस आलेत. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाकडून पुणे शहर आणि उपनगरातील मिठाई विक्री दुकानांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. गणेश विसर्जनावेळी गर्दी होऊ नये यासाठी पनवेल पालिका क्षेत्रात गणेश मूर्ती विसर्जनासाठी कोर ओशन सोल्युशन्स यांच्या प्रणालीमार्फत ऑनलाईन टाइम स्लॉट बुकिंग सुविधा सुरू करण्यात आली आहे. पालघरच्या डहाणू इथल्या उर्से गावात एक गाव एक गणपतीची संकल्पना आजही कायम आहे. उर्से गावात आज सलग 49व्या वर्षी एक गाव एक गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. रशियाची माहेरवाशीण असलेली मारियन्ना विवेक आबनावे गेली 28 वर्ष जेजुरीत राहते. दर गणेशोत्सवात मारियन्ना स्वतः मातीची गणेश मूर्ती साकारते आणि गणेशाची उपासना करते. ठाकुर्लीतील बालाजी अंगण सोसायटीनं यंदा ऑलिम्पिक 2020चा देखावा साकारलाय. संपूर्ण देखावा कागद आणि पुठ्ठ्यापासून तयार करण्यात आलाय. सांगली जिल्ह्याला 3 वेळा महापुराचा फटका बसलाय. या महापुरापासून कायमचं मुक्त कर असं साकडं घालत विसावा मंडळानं बोटीतून बाप्पाचं आगमन केलं. नालासोपारा पूर्वेकडील बालमित्र मंडळानं यंदा गणपतीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा मान आपल्याच मंडळातील एका मुस्लिम बांधवाला दिला.
त्यामुळे मंडळानं सामाजिक बांधिलकी जपत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसईतील महाराजा या मानाच्या गणपती बाप्पाचं साध्या पद्धतीनं आगमन झालं. शासनाच्या नियमांचं पालन करूनच बाप्पाची सेवा केली जाणार असल्याचं मंडळातील पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. सुरतच्या एका महिलेनं सुकलेल्या नारळांपासून गणरायाची मूर्ती साकारली आहे, तर सुरतमधील अडाजन परिसरात एका गणपती मंडळानं राम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. पुद्दुचेरीमध्ये गणेश चतुर्थीनिमित्त 101 किलो वजनाचा लाडू तयार करण्यात आला. बेकरी चालकानं हा लाडू दुकानात ठेवलाय. देशात ऑगस्ट महिन्यात पावसाच्या गेल्या 19 वर्षातील निच्चांकाची नोंद झाली. देशात ऑगस्टमध्ये 24% कमी पाऊस पडल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलंय. राज्यातील साखर कामगारांना 12% वेतनवाढीसह महागाई भत्त्यात वाढ आणि एक अतिरिक्त वेतनवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. सरकारनं स्थापन केलेल्या त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत हा निर्णय झालाय. लातूर आणि उदगीर बाजार समितीत खरीपातील नवीन मुगापाठोपाठ उडदाची आवक सुरू झाली. त्यामुळे बाजारात उत्साह संचारलाय. शेतमालाला आधारभूत किमतीपेक्षा अधिकची रक्कम मिळतेय. कांदा उत्पादन करणाऱ्या राज्यात पाऊस अनियमित पडल्यामुळे कांद्याचं उत्पादन कमी होणार आहे. त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबर या दरम्यान कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. औरंगाबादमध्ये राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानाअंतर्गत मराठवाड्यातील शाळांच्या दुरुस्तीसाठी 200 कोटींच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.